महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल. मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिल. सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची 3 श्रेणींमध्ये विभागणी. गृहसचिवांची मॉक ड्रिल संदर्भात विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा. देशातील 259 ठिकाणी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजणार. ब्लॅकआउट होणार. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडावर आपटला. पाकच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित. भारतासोबत चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सुरक्षा परिषदेचा सल्ला. पाकिस्तानच्या विशेष संसदीय अधिवेशनात पोकळ धमक्यांचे बॉम्ब. तर काही खासदारांनी पाकिस्तान सरकारला दाखवला आरसा. ब्राह्मोस मिसाईलचा घेतला धसका. बॅसरन खोऱ्यात एनआयएच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपास. कारवाईचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती. बॅसरन लगतच्या परिसरातून एक संशयित ताब्यात. जम्मू काश्मीर पोलिसांकडून कसून चौकशी. संशयिताकडे बुलेटप्रूफ जॅकेट सापडल्यानं खळबळ. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू. भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला सायबर कमांडचं उत्तर. पाकिस्तानातील 1500हून अधिक वेबसाईट हॅक केल्याचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्क सोबत संवाद. विकसित भारताविषयी विजन मांडणार. रात्री 8 वाजता इंडिया @ 2047 शिखर परिषद. फक्त एबीपी न्यूज, एबीपी माझावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. 4 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश. 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका. चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळासाठी 681 कोटींचा आराखडा मान्य. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. अहिल्यानगरात नवं वैद्यकीय महाविद्यालय तर मुलींसाठी विशेष ITI. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. परभणीत हातातोंडाशी आलेल्या बागा भुईसपाट. हिंगोलीतील केळी बागा उद्ध्वस्त. भंडाऱ्यात भात पीक जमीनदोस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.